सर्व रिक्षा टॅक्सी पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या चालकांनी आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा, गळ्यात पिवळं ओळखपत्र अटका। हे मात्र लक्षात ठेवा, तुमचं फिटनेस नसेल तरी दंड आहे आणि PUC नसेल तरी दंड आहे आणि परमिट जर संपला असेल तर 10,000 रुपये दंड आहे। हे मात्र लक्षात ठेवा। ऑनलाईननं दंड हे येत आहेत। तपासणी आता सर्व अधिकारी हे रस्त्यावरती आहेत, हे मात्र विसरू नका। प्रत्येकानं आपापली कागदपत्र व्यवस्थित ठेवा। तुम्ही जर म्हणशील आता आमचं कोण काय करतंय काय आमचा गुरु नेता, आता ते सोडून द्या आणि आपापल्या वाहनांचे पेपर मात्र अपडेट ठेवा, गळ्यात ओळखपत्र अटका आणि जर तुमच्याकडे बिल्ला नसेल तर 10,000 रुपये हा दंड आहे। हे मात्र लक्षात ठेवा। शिवाय परिवहन विभागाचं कॉल सेंटर झाल्यामुळं महाराष्ट्रातून म्हणजे पुण्यातून, नाशिकमधून आणि मुंबई महानगर क्षेत्रातून लोक तक्रारी करत आहेत। हे मात्र कुणी विसरू नका, भाडी नाकारू नका, मीटरनंच व्यवसाय करा। नुसतं ते ओला कोला उबेर कुबेर करत बसलासा, भाडं करत बसलासा तर मात्र तो तुमचा कारवाई मात्र ही होतच राहत असते आणि आता मात्र कारवाई जोरात चालू झालेली आहे। आपापले वाहनात पेपर अपडेट ठेवा, भाडी नाकारू नका, जादा पैसे मागू नका, मीटरनंच व्यवसाय करा। हे मात्र कोणी विसरू नका। आणि मग ते काय रिक्षावाले काय म्हणतात माहिती आहे का, नाही आम्ही लावणार ओळखपत्र, नाही आम्ही हे करणार। आता तुमचं तुम्ही ठरवायचं आहे बघा काय ते, नाहीतर हवालदारांना RTOना तपासणीत तुम्ही गावला की मोठ्याच्या मोठा दंड देतात। हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून तुमच्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवा। जर तुमचे पेपर अपडेट नसतील तर मात्र कारवाई ही पक्की आहे, तपासणी चालू झालेली आहे। हे मात्र कोणी विसरू नका। शिवाय परिवहन विभागाचं कॉल सेंटर झाल्यामुळं लोक ऑनलाईननं धडाधड तक्रारी करत आहेत, मग त्या नोटीस सुटतात, तुमची तपासणी होते, लायसन्स तुमची ब्लॉक होतात किंवा वाहनं बी ब्लॉक होतात। हे मात्र कोणी विसरू नका, भाडं नाकारू नका, मीटरनंच व्यवसाय करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या गाडीवरती ड्रायव्हर ठेवताना ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे, जो तुमच्या ओळखीचा आहे, त्यालाच तुमची गाडी भाड्यानं चालवायला द्या। नाहीतर त्याला जो काही दंड असेल ना, ती ज्याच्या नावावर रिक्षा आहे, टॅक्सी आहे, वाहन आहे, ते पर्यटक परवान्याची गाडी आहे, त्यानंच तो स्वतः दंड भरायचा आहे। ड्रायव्हरचा दंडाची काहीही संबंध नाही। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।